हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं जीएस पॅटर्न स्टुडिओच्या आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच तुमच्या छोट्या छोट्या लहान बाळांचं बोरन्हाण करायचं असेल किंवा मकर संक्रांतीसाठी स्पेशल फोटोशूट करायचं असेल तर म्हणूनच त्यासाठी आम्ही सुंदर असे किड्स ब्लॅक ड्रेसचं कलेक्शन लॉन्च केलेलं आहे. आणि याआधी सुद्धा मी बरेच किड्स ड्रेसच्या फोटोंचे रील शेअर केले होते, तर त्याला भरपूर सर्वांनी रिस्पॉन्स दिला आणि त्यामुळे आमच्याकडे खूप साऱ्या ऑर्डर्स ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि त्यातलेच फर्स्ट बॅचचे जे ड्रेसेस होते, काही ड्रेसेस ते रेडी झालेले आहेत. आणि मी म्हटलं की मी स्वतः तुम्हाला ते सगळे ड्रेस दाखवते की कसं काय आहे आणि तुम्ही ते ड्रेस बुक करू शकता. तर वेळ न घालवता मी तुम्हाला ड्रेसेस सर्व दाखवायला सुरुवात करते. तर हा बघा, फर्स्ट आहे ब्लॅक धोती आणि हा लोटस जॅकेट आहे त्याच्यावर. तसं सुंदर असा धोती जॅकेट कॉम्बो. वन टाइम यूज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारची ब्लॅक धोती आणि त्याच्यावर जॅकेट घेऊ शकता. ब्लॅक धोती तुम्ही संक्रांतीला घाला, नंतर तुम्हाला नसेल घालायची नका घालू. जॅकेट तुम्ही कोणत्याही धोती कुर्ता किंवा कुर्ता पायजामावर कोणत्याही कलरचा असेल त्यावर घालू शकता, कारण ब्रॉकेडमध्ये आहे हे जॅकेट, त्याच्यामुळे तुम्ही कशावरही वेअर करू शकता. तर हे लोटस पॅटर्नचं जॅकेट होतं. त्यानंतर सेकंड पॅटर्न आहे हा फ्लोरल जॅकेट आहे याच्यावरती आणि प्लेन धोती आहे ज्याला बॉर्डर आलेली आहे सेम साडीची. आणि याचं जॅकेट जे आहे ते सॉफ्ट कॉटन फॅब्रिक आहे आणि धोती सिल्कमध्ये आहे. तसंही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या छोट्या लाडक्या परींसाठी, बेबीसाठी हे असे फ्रॉक्स आहेत. हा आता जॅकेट फ्रॉक आहे विथ मुनिया आहे, मुनिया बॉर्डर डिझाईन. आणि हे सुद्धा जे जॅकेट आहे ते तुम्ही मुलींना कोणताही, जर तुम्ही पैठणी फ्रॉक पुढे मागे घेतला तर त्या पैठणी फ्रॉकवर पण तुम्ही हे जॅकेट स्टाईल करू शकता. वन टाइम यूज नाहीये, जर तुम्हाला नंतर पण घालायचं असेल तर तुम्ही हे जॅकेट कोणत्याही फ्रॉकवर यूज करू शकता. त्यानंतर दुसरा एक फ्रॉक आहे जो नॉर्मल फ्रॉक आहे, जॅकेट वगैरे नाहीये, डायरेक्ट याला ब्रॉकेटचा फ्रंट दिलेला आहे, खाली मुनिया बॉर्डर आहे, बारीक बुट्टी आहे, अशा प्रकारचा हा फ्रॉक आहे. तर हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सेम आहे हा. तसे सेम सेम तुम्ही ट्विन्स बेबी जर असतील तर ट्विन्स बेबीसाठी असे सेम घेऊ शकता. आणि त्यानंतर आहे हा शेरवानी पॅटर्न, फुल स्लीव्ज विथ ब्रॉकेड फ्रंट आहे पूर्णपणे, बॅक साईडला प्लेन आहे आणि याला पायजामा आलेला आहे. तर हा शेरवानी आणि पायजामा पॅटर्न आहे जो की खूप सुंदर दिसतो. अशी सुंदर अशी शेरवानी ब्रॉकेडची भरलेली आणि त्यावर असा पायजामा. तर यात सुद्धा दोन तयार केलेले आहेत, कारण कस्टमरची ट्विन्स बेबीच्या ड्रेसची ऑर्डर होती. तर ट्विन्स बॉयज आहेत दोन, तर त्यांच्यासाठी हे दोन ड्रेस तयार केलेले आहेत, सेम आहेत बघा. सो अशा प्रकारे तुम्ही ट्विन्स साठी पण घेऊ शकता. दोन गर्ल्स असतील, दोन बॉईज असतील किंवा बॉय आणि गर्ल असेल ट्विन्स बेबी तर त्यांच्यासाठी सुद्धा घेऊ शकता. सिबलिंग्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा सेम ड्रेस घेऊ शकता. त्यानंतर हा थोडा युनिक पॅटर्न आहे, जसं कस्टमरला पाहिजे होता त्याप्रमाणे बनवून दिलेला आहे. व्हाईट कलरची धोती आलेली आहे आणि ब्लॅक जॅकेट. म्हणजे ही धोती त्यानंतर कोणत्याही दुसऱ्या जॅकेटवर, कुर्त्यावर यूज करू शकता, कारण की ती व्हाईट कलर आहे. ब्लॅक शक्यतो रियूज करत नाही, कारण की आपल्यामध्ये जास्त ब्लॅक चांगल्या शुभ कार्याला वेअर केलं जात नाही. सो त्याच्यामुळे असं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन असेल तर दुसरं जे काही असतं ते आपल्याला रियूज करता येतं. तर त्याच्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं घेतलेलं आहे, व्हाईट धोती आणि ब्लॅक जॅकेट. तर आता यांनी धोती जी घेतलेली आहे ती बुट्टीची घेतलेली आहे. तर हे एक फक्त मी सांगते या व्हिडिओमध्ये की या धोतीला ना आतल्या साईडला बुट्टी फॅब्रिकला अशा प्रकारची जरी असते. तर ही जरी लहान मुलांना टोचून इचिंग आणि इरिटेशन होण्याची शक्यता असते. तर तुम्हाला जर चालणार असेल तरच तुम्ही अशी घ्या किंवा तुम्ही प्लेन घेऊ शकता. प्लेनमध्ये काही त्रास होत नाही, प्लेन एकदम नॉर्मल असते. सो ती वेअर करायला कम्फर्टेबल असते. आणि अशी जरी तुम्हाला घ्यायची असेल तरी मग तुम्ही आतमध्ये एखादा पायजामा असेल बाळाचा तर तो नॉर्मल प्लेन असा पायजामा वगैरे असेल कॉटनचा वगैरे तर तो घालू शकता. त्याच्यावरही घातली तर जास्त त्रास होणार नाही. तर त्यांना अशीच हवी होती तर त्यांनी बुट्टीवाली घेतलेली आहे धोती. अशा प्रकारचा हा ड्रेस आहे. त्यानंतर ही एक ऑर्डर होती, ही संक्रांतीसाठी नाहीये बट त्यांनी अशा प्रकारचा कॉम्बो घेतलेला आहे ज्याच्यामध्ये प्लेन व्हाईट कुर्ता विथ धोती आलेली आहे आणि हा जो जॅकेट आहे
तो पैठणी साडीमधून बनवला आहे. तर जॅकेटमध्ये बरेच कलर्स अवेलेबल आहेत या साडीमध्ये, पण त्यांना पिंक हवा होता सो त्यांनी पिंक घेतलाय. बॅक साईड प्लेन आहे, फ्रंट साईडला ब्रॉकेड आहे. तर असंही तुम्हाला मिळणार आहे. आणि सेम जो जॅकेट आहे त्याचीच बॉर्डर धोतीला येते, त्याच्यामुळे ते असं मॅचिंग होतं. किंवा हे जॅकेट नंतर दुसऱ्या कोणत्या कुर्ता पायजामावर पण यूज केलं जाऊ शकतं. जे काही ब्रॉकेडचे जॅकेट्स असतात ते कशावरही नंतर यूज केले जाऊ शकतात. त्यानंतर हा एक आहे जॅकेट आणि धोती. धोतीला डायमंड बॉर्डर आलेली आहे आणि जॅकेटला पण इथे कमरेला अशी बॉर्डर लावलेली आहे. बाकी ब्लॅक कलरचं जॅकेट आहे हे. तर ब्लॅक बुट्टीवाला जॅकेट आहे आणि धोती बघा प्लेन आहे. सो अशा प्रकारचा हा एक आहे. त्यानंतर एक सुंदर असा गर्ल्स फ्रॉक आहे आणि खूप ट्रेंडिंग अशी ब्लॅक साडी. याच्यावरती खूप मोठी मोरची डिझाईन येते. सो ही साडी खूप ट्रेंडिंग आहे, तुम्ही नक्कीच बघितली असेल. आणि बऱ्याच जणींच्या कपाटात ही साडी तर असणारच आहे. म्हणजे बऱ्याच जणींनी ह्या साड्या खरेदी केल्या आहेत आणि ही साडी सगळ्यांची फेवरेट ब्लॅक साडी आहे. तर तुमच्याकडे साडी असेल, तुमच्या मुलांना मॅचिंग ड्रेस हवा असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारचा ड्रेस घेऊ शकता. तर हा असा सुंदर असा फ्रॉक तयार केलेला आहे त्या साडीमधून. त्यानंतर सेम साडीतून धोती आणि जॅकेट तयार केलेलं आहे. तर हे जॅकेट अशा प्रकारचं आहे, त्याला खाली बॉर्डर आलेली आहे, बाकी ब्लॅक आहे बुट्टीचं. आणि धोतीला सेम मॅचिंग बॉर्डर लावलेली आहे. तर हा असा कॉम्बो तुम्ही घेऊ शकता ब्रदर अँड सिस्टरसाठी. ब्रदर अँड सिस्टर असेल, ट्विन्स ब्रदर सिस्टर असतील, सिबलिंग्स असतील, तुम्ही अशा प्रकारचा कॉम्बो घेऊ शकता. सेम साडीतून दोन्ही ड्रेस आहे बघा, एकदम मॅचिंग दिसत आहेत. सो असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हा बघा, हा एक प्लेन बुट्टी फ्रॉक आहे ज्याला खाली बॉर्डर आहे पैठणीची आणि फ्रिलचे स्लीव्ज आलेले आहेत याला. अशा प्रकारचा फ्रॉक सुद्धा तुम्ही प्लेन घेऊ शकता. याच्यावरती तुम्हाला जॅकेट घालायचं असेल जॅकेट घालू शकता, बो लावू शकता. तर याच्यामध्ये पण पॅटर्न अवेलेबल आहेत. आता रेडी नाही आहे त्याच्यामुळे जे रेडी आहे ते मी तुम्हाला दाखवते, पण याच्यामध्ये आपण बरेच कस्टमायझेशन पण करू शकतो जसं तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे. त्यानंतर बॉईजमध्ये अजून एक्स्ट्रा कलेक्शन म्हणजे जॅकेट, पट्टी मोरचं जॅकेट आहे हे. आणि तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारे व्हरायटीमध्ये जॅकेट हवं असेल तर ह्याच्यावर पण तुम्ही कोणती ब्लॅक धोती घेऊ शकता. ह्याच्यावर ब्लॅक धोती मॅचिंग करून पण तुम्ही धोती आणि जॅकेट घेऊ शकता. तर असं हे जॅकेट आहे. त्याच्यानंतर दुसरं लोटसमध्ये रेड कलरचं जॅकेट आहे. जे फर्स्ट मी दाखवलं होतं ते पिंक कलरचं होतं लोटसमध्ये आणि हे रेड जॅकेट आहे. तर अशा प्रकारचं घेऊ शकता. किंवा हे गुलाब डिझाईनमध्ये हे जॅकेट आहे. याच्या रोज पॅटर्न आहे सुंदरसा आणि हे पण ब्रॉकेड जॅकेट आहे. किंवा तुम्ही हे नुसते जॅकेट जरी घेतले आणि हे तुम्ही कोणत्याही कलरच्या ब्लॅक, व्हाईट, ब्लू, ग्रीन कोणत्याही कलरच्या कुर्त्यावरती घातले तरी खूप छान दिसणार आहे. त्यानंतर एक लेटेस्ट पॅटर्न आम्ही लॉन्च केला आहे जो की मेन्स फॅशनमध्ये खूप ट्रेंडिंग चालला होता पॅटर्न. शॉर्ट कुर्ता, मेन्स शॉर्ट कुर्ता जो अशा प्रकारे असतो, ज्याला स्लिट बटन पट्टी दिलेली असते आणि खालच्या बाजूला असा ऍपल कट मध्ये पॅटर्न असतो. याला साईडला कट येत नाही, याचा खालचा कट असा ऍपल कट पॅटर्न मध्ये असतो. आणि याला हाताला बॉर्डर आहे, कॉलरला बॉर्डर आहे. सो असं याला पैठणीने स्टाईल केलंय. याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. आणि हा कुर्ता जर तुम्ही घेतलात तर हा नुसता कुर्ता घेऊन तुम्ही जीन्सवर इझिली वेअर करू शकता आणि खूप सुंदर दिसतो. म्हणजे जर इंडो वेस्टर्न असं आपल्याला कॉम्बिनेशन करायचं असेल तर पैठणी कुर्ता विथ जीन्स खूप छान दिसणार आहे. हा सुद्धा तुम्ही छान असा कुर्ता घेऊ शकता. किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला नॉर्मल कुर्ता हवा असेल प्लेन तर अशा प्रकारे आहे प्लेन नॉर्मल कुर्ता. याला साईडला कट येतो, असा हा नॉर्मल कुर्ता येतो आणि खाली स्ट्रेट कट विथ बटन पट्टी असा हा कुर्ता आहे. त्यानंतर बुट्टीमध्ये पण एक कुर्ता आहे जो साईडला कट असलेला कुर्ता येणार आहे आणि याला पण हाताला बॉर्डर आणि मध्ये बटन पट्टी आहे. सो अशा प्रकारचे भरपूर आपल्याकडे व्हेरायटी अवेलेबल आहे ब्लॅक ड्रेसेसमध्ये. आणि हे सर्व ड्रेसेस, हे सर्व पॅटर्न्स, याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर सारे पॅटर्न्स आपल्याकडे प्रत्येक कलरमध्ये, खूप सारे कलर्समध्ये अवेलेबल आहेत. किंवा मॅचिंग करायचं असेल तर मॅचिंगमध्ये सुद्धा आपण कस्टमायझेशन करून देतो.
तर अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता, जे आमच्याकडे अवेलेबल आहे. आता जे रेडी होतं ते मी तुम्हाला कलेक्शन दाखवलं. आता जर तुम्हाला ह्यातला कोणताही ड्रेस ऑर्डर करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्राइस हवी असेल तर प्राइस या प्रत्येक ड्रेसेसची, किड्स ड्रेसेस जेवढे पण आहेत त्याची प्राइस एज वाईज आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर नुसती प्राइस विचारली तर आम्हाला नाही सांगता येत. तर तुम्ही काय करू शकता की जो पण तुम्ही आमचा व्हिडिओ बघाल ड्रेसेसचा, किड्स ड्रेसेसचा हा व्हिडिओ किंवा अजून जे फोटोजवाले मी व्हिडिओ शेअर केले, रील्स शेअर केले, ते तुम्ही जे पण बघाल त्यातून तुम्हाला ड्रेसचा फक्त एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. जो तुम्हाला ड्रेस हवा आहे त्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि त्याच्या खाली आम्हाला DM मध्ये तुमच्या बेबीचं जे एज असेल ते एज सांगा की मला 2 वर्षाचा हवाय, 4 वर्षाचा हवाय, 6 वर्षासाठी हवाय, किती प्राइस होईल. तर त्या अकॉर्डिंग त्या ड्रेसची, त्या एज ग्रुपची जी प्राइस असेल ती आम्ही तुम्हाला सांगू. तर असं प्राइससाठी तुम्ही आम्हाला डायरेक्ट इंस्टाग्रामला DM करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आमचा व्हॉट्सअप नंबर मेन्शन केलेला आहे. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपवर पण तुम्हाला सेम करायचं आहे, ड्रेसचा स्क्रीनशॉट आणि एज सांगायचं आहे. त्यावर तुम्हाला आम्ही प्राइस सांगू शकतो. आणि कृपया शक्यतो कॉल करू नका, कारण की सीझन टाईम आहे. आम्ही सुद्धा हे सगळं बनवण्यामध्ये आम्ही स्वतः हे मेकिंग करतो आणि हे आम्ही स्वतःच प्रमोट पण करतो आणि तुम्हाला दाखवतोय तेच आम्ही स्वतः स्टिच करतो. त्याच्यामुळे आम्हाला कॉलला रिप्लाय द्यायला वेळ मिळत नाही जास्त. सो त्यामुळे तुम्ही आम्हाला फक्त एक व्हॉट्सअप मेसेज किंवा एक इन्स्टा DM करून ठेवा. तुम्हाला नक्कीच एका दिवसात तरी तुम्हाला रिप्लाय येणारच आहे आणि तुम्हाला तुमची ऑर्डर बुक करून घेतली जाणार आहे. तर अजूनही आपलं ऑर्डर बुकिंग चालू आहे. संक्रांतीसाठी आपण बंद केलेलं नाहीये बुकिंग अजूनही चालू आहे. बरेचसे कस्टमर बुकिंग करतायत. सो तुमची जी काय ऑर्डर असेल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप किंवा DM मध्ये सेंड करा आणि तुम्ही ऑर्डर बुक करू शकता आणि कॉल शक्यतो अवॉइड करा. अजून 2-3 गोष्टी ज्या मला सांगायच्या आहेत त्या 2-3 गोष्टी अशा आहेत की हे जे सगळे आपले प्रोडक्ट्स आहेत हे COD ला अवेलेबल नाही आहे. कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला मिळणार नाही आहे. जे काही आहे पेमेंट ते तुम्हाला ऑनलाईन ॲडव्हान्समध्ये पेमेंट करावं लागेल. पेमेंट केल्यानंतर, फुल पेमेंट केल्यानंतरच ऑर्डर बुक होते. हाफ पेमेंट आधी, हाफ पेमेंट डिलिव्हरी नंतर असंही नाही होत. जे तुम्हाला फुल पेमेंट जे तुमचं असेल ड्रेसचं ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पेमेंट करावं लागेल आणि त्यानंतरच तुमची ऑर्डर बुक केली जाते आणि ती तुम्हाला पाठवली जाते. तुम्हाला ऑर्डर डिस्पॅच केल्यानंतर आमच्याकडून एक ट्रॅकिंग दिला जातो. तुमच्या पार्सलचे डिटेल्स दिले जातात. तर त्यावरती तुम्ही ट्रॅक करू शकता की तुमचं पार्सल कुठे आहे, तुमच्यापर्यंत कधी येणार आहे, ते तुम्ही वेबसाईटवर जाऊन त्या कुरिअरच्या ते ट्रॅकिंग करू शकता. हे तुम्हाला अवेलेबल असणार आहे. आणि हेच आहे की COD अवेलेबल नाही आहे कम्प्लिटली आणि पेमेंट ऑप्शन ऑनलाईन पेमेंटच अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट, हे सर्व जे ड्रेस आहेत सर्व ड्रेस वॉशेबल आहेत. कोणत्याही प्रकारचा ड्राय क्लीन वगैरे तुम्हाला विशेष सेवा त्याला करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त पाण्यातून काढून वॉश करू शकता, नॉर्मल शॅम्पू वॉश करू शकता. जास्त घासायचं नाही आहे, वॉशिंग मशीनला वॉश करायचं नाही. एवढ्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर हे जे सर्व ड्रेसेसच्या किंवा कोणत्याही ऑर्डर आहेत तर ह्या ऑर्डर रिटर्न आणि एक्सचेंज होत नाही. आपल्याकडे रिटर्न एक्सचेंज अवेलेबल नाही आहे. जर एखादा प्रोडक्ट अगदीच खराब आलं असेल, चुकीचंच आलं असेल, जे की कधीच होत नाही, पण जर झालंच असं किंवा फाटलंच असेल, कुठे काही प्रॉब्लेम असेल तर तो फक्त व्हॅलिड डिफेक्ट मानला जाईल आणि त्याचा सुद्धा तुम्हाला प्रॉपर ओपनिंग व्हिडिओ असेल तरच त्याच्यावर आपण सोल्युशन काढू शकतो. त्या अकॉर्डिंग आपण त्याच्यामध्ये सोल्युशन घेऊ शकतो. अदरवाईज कोणतेही प्रोडक्ट रिटर्न एक्सचेंज होणार नाही आहेत, याची सगळ्यांनी नोंद घ्या. तर अशा प्रकारचा होता आजचा आपला व्हिडिओ आणि हे जे ड्रेस तुम्ही बघितले ब्लॅक कलेक्शन ते. तर तुम्हाला कोणताही ड्रेस ऑर्डर करायचा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, मी पुन्हा एकदा सांगते, किंवा तुम्ही आम्हाला डायरेक्ट DM करू शकता इंस्टाग्रामला आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता. ज्यांना कोणाला शंका असेल ऑर्डर करण्यामध्ये, पेमेंट करण्यामध्ये, ते आमचं इंस्टाग्राम पेज चेक करू शकतात. आमच्या इंस्टाग्रामवरती असलेल्या सर्व हायलाइट्स चेक करू शकता, ज्याच्यामध्ये कस्टमर रिव्ह्यू सुद्धा आम्ही दिलेले आहेत. अदरवाईज तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल पण चेक करू शकता. यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आपले सगळे व्हिडिओ अगदी जेव्हापासून सुरुवात केली आहे सगळं काम करायला तेव्हापासूनचे सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते पण तुम्ही चेक करू शकता. किंवा तुम्ही नंबर सुद्धा ट्रू कॉलरला सर्च करू शकता, जो की प्रॉपर तुम्हाला ट्रू नंबर दाखवला जातो. तर अशा प्रकारे तुम्ही खात्री करून घेऊ शकता, जर तुम्हाला खात्री नसेल तर. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.